नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, लोकसभेपासून टिवटिवणारे जे लोक होते, बरेच स्वतःला अति शहाणे समजणारे, त्यांनी ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण केलं, तेच लोक तेव्हाही तोंडगशी पडले होते आणि आता जम्मू काश्मीरचे निकाल आल्यानंतर परत एकदा तोंडगशी पडले. हा मानवी स्वभाव असतो. म्हणजे आपण आपल्या आसपासच्या परिसरामध्ये, आपल्या गोतावळ्यामध्ये पण बघतो. एखादा घरातला मुलगा किंवा एखाद्या घरातली मुलगी आपल्या परिचयातली, आपल्या गोतावळ्यातली काहीतरी नवीन करायला बघत असते, तेव्हा एक तर त्याचं कौतुक करणारे लोक असतात किंवा नाकं मुरडणारे असतात. हे फार शहाणपणा करायला निघालंय, स्वतःला फार शहाणं समजतं, जगात असं चालतं का, अशी हेटाळणी केली जाते काही नवीन करणाऱ्याची. आणि दुसरीकडे त्याचं समर्थन करणारी असतात. पण खरोखर परिवारातली संयम राखणारी मंडळी असतात, ते प्रतीक्षा करतात. एक मूल धडपड करतंय ना, हा त्याचा आगाऊपणा, उडाणटप्पूपणा आणि धडपड यातला फरक ओळखता आला पाहिजे. तो चांगल्यासाठी धडपड करत असेल, प्रयास करत असेल ती मुलगी मुलगा, तर त्याची पाठराखण सुद्धा केली पाहिजे, त्याचं खच्चीकरण करता कामा नये. आणि उडाणटप्पूपणा करत असेल आणि त्याचं वा 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 नवीन काहीतरी प्रयोग म्हणून उदात्तीकरण करणं, हे सुद्धा चूक असतं. पण ज्या वेळेला पुढे तो उडाणटप्पू असतो किंवा प्रयत्न करणारा असतो, तो यशस्वी किंवा अपयशी ठरतो, तेव्हा दोन्ही बाजूचे लोक बघतात. आम्ही सांगत होतो ना, आय सेड इट, मी म्हणालोच होतो, असंही बोलून घडल्या प्रसंगाचं विश्लेषण केलं जातं. त्यापेक्षा आजकाल सामाजिक राजकीय क्षेत्रातील विश्लेषणाची पातळी अधिक चांगली राहिलेली नाही. आणि त्यामुळेच एक गोष्ट तुम्हाला पक्की बघितली आहे, तुम्ही ऐकली आहे, की लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले, त्यामध्ये सुद्धा जे काय ओपिनियन पोल होते, एक्झिट पोल होते, ते संपूर्णपणे तोंडगशी पडले. कारण तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना किंवा भारतीय जनता पक्षाला भक्कम बहुमत मिळेल, निदान स्वपक्षीय बहुमत मिळेल, याविषयी कोणाच्याही ह्याच्यात दुमत नव्हतं. तर दुसरीकडे आमच्यासारखे, अगदी माझ्यासारखे, मी दुसऱ्या कोणाला बोस पुढे, माझ्यासारखे लोक देखील मोदी म्हणतात तितके नाही, काय ते 350-400 नाही, पण 300 325 पर्यंत भाजप जाऊ शकतो, हे आम्ही सांगत होतो. पण भाजप हा 240 वर अडकला आणि जे वस्तुस्थिती नाकारून मोदीवर जनता नाराज आहे म्हणणारे ते सांगायला लागले, बघा आम्ही सांगत होतो. आणि त्यामुळे यात सगळ्यात मोठा बळी कोण असेल, तो बळी म्हणजे बिचारे विश्लेषक असतात, मत चाचण्या करणारे असतात, एक्झिट पोल काढणारे असतात, त्यांच्यावर सगळे कोसळले. हे कसं ढोंग आहे, एक्झिट पोल कसे खोटे आहेत. म्हणजे गेल्या 14 आणि 19च्या किंवा इतर निवडणुकांमध्ये बरेचसे एक्झिट पोल बरोबर सुद्धा आले होते, खरे ठरले होते. तरीही त्यावेळेला त्या एक्झिट पोलला बोगस ठरवणारे आणि खरं ठरल्यानंतर योगायोग आहे म्हणणारे काँग्रेस किंवा काँग्रेसचे समर्थक होते, ते याही वेळेला तेच बोलत होते. आणि या वेळेला त्यांचं खरं ठरलं, एक्झिट पोल खोटे ठरले. ताबडतोब सगळेच्या सगळे एक्झिट पोल करणाऱ्या संस्था, संघटना यांच्यावर तुटून पडले. अर्थात सगळे अशा संस्था, एजन्सीज खोटे आहेत असं मी म्हणणार नाही, त्यांच्यामध्ये काहीतरी त्रुटी राहिलेली असू शकते. आता देखील तुम्ही बघितलं तर काश्मीर आणि हरियाणा या दोन ठिकाणच्या ज्या निवडणुका आहेत, त्याविषयी जे ओपिनियन पोल आले, एक्झिट पोल आले आणि मग स्वतःला राजकीय पंडित म्हणवणारे जे आहेत, त्यांचीही भाष्य चालू होती, ते सगळेच्या सगळे तोंडगशी पडले. पण अर्धे अर्धे पडले. याचं कारण जम्मू काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये जे निकाल आले, ते ओपिनियन पोल, एक्झिट पोल यांच्या सांगण्यानुसार आलेले आहेत. फार काही अगदी चिरकुट फरक आहे. पण जो ज्या निकषावर जम्मू काश्मीरचा एक्झिट पोल किंवा ओपिनियन पोल बरोबर ठरतो, त्याच निकषावर हरियाणाचा
एक्झिट पोल किंवा ओपिनियन पोल खोटा ठरतो हे कसं मान्य करायचं? त्यासाठी सगळी ती जी काय त्याचं शास्त्र असेल, पद्धती असेल, ती नालायक चुकीची ठरवता येत नाही. पण आपल्याकडे कुठल्याही गोष्टीचं सरसकटीकरण करायचं. 2 रुपये चोरणारा चोर असतो आणि 2 कोटी रुपये, 2,000 कोटी रुपये चोरणारा सुद्धा चोर असतो, अशी जेव्हा व्याख्या केली जाते तेव्हा सगळी गल्लत सुरू होते. आणि म्हणूनच हरियाणातल्या विधानसभा निकालांनी जे सगळ्यांना चक्रावून सोडलंय, त्यामध्ये सगळ्यात गंमत असेल तर ती स्वतःला राजकीय शहाणे समजणाऱ्यांची असते. आपल्यालाच सत्य गवसले असं जेव्हा एखाद्याला वाटायला लागतं, तेव्हा तो आपल्याला गवसलेले सत्य हे सत्य सिद्ध करण्यासाठी धादांत खोटं आणि असत्य बोलायला लागतो. असं हेनरिक हायने नावाचा एक जर्मन विचारवंत म्हणतो. आणि आपल्याला आजकाल त्याचीच प्रचिती भारतीय पत्रकारितेमध्ये, माध्यमामध्ये, विश्लेषकांमध्ये, अभ्यासकांमध्ये दिसून येते. मी मुद्दाम हे तुम्हाला परत एकदा हरियाणाच्या निकालांनी जे सगळ्यांना गडबडून टाकलेलं आहे. म्हणजे कालपर्यंत महाराष्ट्रामध्ये बाजारात तुरी स्टाईलने महाविकास आघाडीचा कोण मुख्यमंत्री होणार हा विषय घेऊन एकमेकाच्या उरावर बसणारे काँग्रेस आणि उबाटा शिवसेना सारखे पक्ष आता चिंताक्रांत झालेले आहेत की रे, मुख्यमंत्री नंतर आधी महाविकास आघाडीला बहुमत तरी मिळेल का, परत भाजपला नवी संजीवनी मिळून भाजप आणि महायुती बहुमत मिळवतील का, याची भ्रांत या लोकांना पडली. पण कोण हरियाणाच्या त्या निकालाकडे डोळसपणे बघायला तयार आहे का? मी अनेकदा संदर्भ दिलेला आहे. एक न्यूयॉर्कच्या पोलीस खात्यामध्ये जो तिथला डिटेक्टिव्ह ब्रँचचा प्रमुख होता, त्याचं नाव मला आता आठवत नाही, त्याचं पुस्तक आहे चीफ म्हणून, ते पुस्तक मी वाचलेलं आहे. तो असे अत्यंत गुंतागुंतीचे गुन्हे होते, ते गुन्हे सहजगत्या उलगडून दाखवायचा, सहजगत्या. म्हणजे इतर पोलिसांना जे जमणार नाही ते तो करून दाखवू शकत होता. ही मोठी गमतीची गोष्ट आहे. आणि लोकांना कळायचं नाही की जे आपल्याला गुंतागुंतीचं वाटत होतं, रहस्यमय वाटत होतं, ते या माणसाने इतक्या सहजगत्या कसं उलगडलं. तर त्याच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये त्याने एक फार सुंदर मुद्दा सांगितलेला आहे किंवा एक सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. तो म्हणतो, ऑब्व्हियस इज ओव्हरलुक. म्हणजे जे साधं सरळ समोर दिसतंय ते दृष्टी आड होतं किंवा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं, तिथून सगळा तपासकाम चुकत असतं, हे त्याचं म्हणणं आहे. की जेव्हा तुम्ही तपास काम करायला जाता, शोध घ्यायला लागता, तेव्हा समोर असलेली गोष्ट सुद्धा तुम्हाला दिसत नाही, ती तुमच्या डोळ्यांना दिसत असते पण तुम्हाला दिसत नसते. याचं कारण असं, डोळे सगळं दाखवत असतात पण निवडून बघणारा असतो तो मेंदू असतो. आणि त्यामुळे जे काही समोर आहे ते बघण्याची आणि ते समजून घेण्याची प्रवृत्ती माणसामध्ये नसते, जेव्हा माणूस शोधक वृत्तीने समोरच्या गोष्टी बघायला लागतो. आणि इथे हरियाणाच्या बाबतीत असो, एक्झिट पोल, ओपिनियन पोलच्या बाबतीत असो, राजकीय विश्लेषणाच्या बाबतीत असो, एक गोष्ट साफ आहे, ऑब्व्हियस इज ओव्हरलुक. समोर असतं, दिसत असतं, पण ते लोक बघायला तयार नसतात. मला या संदर्भात एक आणखीन जुनी आठवण सांगायची आहे. 2002 साली, म्हणजे 22 वर्षापूर्वी, ज्या वेळेला विधानसभा दंगलीनंतर बरखास्त करून गुजरात विधानसभा प्रचंड बहुमताने मोदींनी परत एकदा भाजपसाठी जिंकून दिली, त्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी मोदींना मुंबईत बोलवलं होतं आणि मुंबईच्या शिवाजी पार्कवर गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींचा सत्कार केला होता. आणि मोदींनी कसा प्रचंड विजय भाजपला मिळवून दाखवला याचे कौतुकाचे पोवाडे शिवाजी पार्कच्या त्या सत्कार सभेत गायले गेले होते. पण आपलं यश हे आपलं नाहीये, ते परिस्थितीने ओढून आणलेलं यश आहे, परिस्थितीने मिळवून दिलेलं यश आहे. हे सत्य मोदी शिवाजी पार्कच्या त्या मंचावरून सांगत होते. पण गमतीशीर गोष्ट अशी होती की मोदी जे सांगत होते ते ऐकणाऱ्यांना समजत नव्हतं,
किंवा ऐकणाऱ्यांना समजून घ्यायचं नव्हतं. आणि तीच गोष्ट मग 2014, 2019 आणि 2024च्या लोकसभा निकालांची आहे, तितकीच ती काल परवाच्या हरियाणा विधानसभेच्या झालेल्या निवडणूक निकालांची सुद्धा आहे. हा, निकाल चुकले म्हणजे निकाल आले आणि एक्झिट पोल चुकले, कारण एक्झिट पोल बोगसच आहेत. हे सरसकट बोललं जायला लागलं आणि बिचारे एक्झिट पोल करणारे जे आहेत त्यांनी कासवासारखे पाय आत घेतले, कासवासारखे पाय आत घेतले. का? की आता चुकलंय त्याचं उत्तर काय देणार. अशा वेळेला एक गोष्ट मला आणखीन आठवते मित्रांनो, 2014ची लोकसभा निवडणूक संपली आणि विधानसभा निवडणूक व्हायची होती. अशा वेळेला विधानसभा निवडणुकीपूर्वी वेळापत्रक जाहीर झालेलं नसताना एबीपी माझा या वृत्तवाहिनीने एक सर्वे घेतला होता आणि त्या सर्वेवर संपादक राजू खांडेकर आणि अँकर प्रसन्ना जोशी हे चर्चा करत होते. ते आकडेवारी सगळी ओपिनियन पोलची सांगत होते आणि काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून चांदोरकर तिथे आलेले होते आणि चांदोरकर हे इतके चिडले होते की ते म्हणाले हा सगळा बोगस आहे, अजून शिवसेना भाजप युती झाली आहे की नाही, त्यांच्या जागा वाटपावर भांडणं चालू आहेत आणि तुम्ही त्यांना बहुमत मिळणार आहे कुठून सांगता वगैरे वगैरे म्हणून चांदोरकर चिडून निघून गेले होते. आणि ते चिडून निघून गेल्यानंतर खुद्द संपादक राजू खांडेकर आणि अँकर प्रसन्न जोशी यांना त्या सगळ्या सर्वेची सारवासारव करायची पाळी आली की बाबा हा सर्वे आम्ही केलेला नाही, एका एजन्सीने केलेला आहे आणि त्या एजन्सीने जे आकडे दिले ते आम्ही सांगतोय, त्याची राजकीय पार्श्वभूमी फक्त आम्ही मांडतोय, हा सर्वे आम्ही केलेला नाही किंवा हे आमचं मत नाही, हे खांडेकर आणि प्रसन्ना सारवासारव करत सांगत होते. आणि मला आठवतं त्यावेळेला तोपर्यंत मी कधी कुठच्याही चॅनेलवर गेलेला नव्हतो विश्लेषक म्हणून पॅनलवर. त्या दिवशी मी रात्री बसलो आणि एक ब्लॉग लिहिला, जागता पहारा माझा ब्लॉग होता, त्या ब्लॉगवर मी लेख लिहिला की भले राजू खांडेकर आणि प्रसन्ना जोशी आणि एबीपी माझा यांना त्यांच्या सर्व्हेवर विश्वास नसेल आणि चांदोरकर चिडून निघून गेल्यामुळे त्यांची पळापळ झाली असेल, तरी मी छाती ठोकपणे सांगतो एबीपी माझाचा सर्वे बरोबर ठरेल. ज्या दिवशी कधी म्हणजे युती होवो न होवो, आघाडी होवो न होवो, चार पक्ष एकमेकाच्या विरुद्ध लढत, तरीही दोन्हीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं जे सरकार सत्तेत आहे ते सत्ता गमावणार आहे, त्यांचं बहुमत जाणार आहे आणि शिवसेना भाजप युतीने किंवा वेगवेगळे लढले तरी त्या दोघांना मिळून असा आकडा येईल की त्यांचं बहुमत होईल. असाच निकाल लागेल. ज्या दिवशी असा निकाल लागेल त्या दिवशी आमचा सर्वे खरा ठरला असं सांगताना एबीपी माझाने आमच्यापेक्षा भाऊ तोरसेकरचा आमच्या सर्वेवर विश्वास होता असं मात्र सांगावं, असं मी माझ्या ब्लॉगमध्ये लिहिलं होतं. आजही तुम्हाला तो ब्लॉग वाचता येईल. योगायोग होता तसंच झालं. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजप हे चौघेही वेगवेगळे लढले, पण शिवसेना आणि भाजप या दोघांची बेरीज ही जवळजवळ 170-80च्या पुढे गेली. सांगायचा मुद्दा असा की ज्या आधारावर ज्या निकषावर तो सर्वे केला होता तो निकष बरोबर होता आणि त्या निकषाला योग्य अशी परिस्थिती असेल तर मग ते आकडे खरे ठरू शकतात. तुम्ही केलेला सर्वे बरोबर असेल पण त्या सर्वेशी जुळती मिळती परिस्थिती नसेल तर मग तुमचे आकडे चुकू शकतात, तुम्ही काढलेले टक्केवारी चुकू शकते. तुम्ही लोकांमध्ये जाऊन जेव्हा सर्वे घेता तेव्हा किती टक्के माणसं कुठच्या बाजूला आहेत हे आकडे तुम्हाला मिळतात. त्याच्यावरून तुम्ही अंदाज बांधलेले निवडून येणाऱ्या जागांचे आकडे चुकू शकतात, पण सर्वेतलं पर्सेंटेज बरोबर असतं. हरियाणामध्ये ती गोष्ट वेगळी नाहीये, तसंच्या तसं हरियाणामध्ये झालेलं आहे, निकष चुकलेला नाही. आणि म्हणूनच एक्झिट पोलचे जागांचे आकडे चुकले असतील पण मतांच्या टक्केवारी कुठच्या पक्षाला किती टक्के मतं मिळू शकतात हे सुद्धा आकडे बरोबर आहेत.
पण ते आकडे सीट बनवताना का चुकले किंवा प्रत्यक्ष मतदानाने का चुकवले, व्होटिंगने का चुकवले, हे बघितलं पाहिजे. आणि इथे मी पहिल्यापासून सांगितलं तेच की ऑब्व्हियस इज ओव्हरलुक. सत्य तुम्हाला समोर दिसत असतं, कोणी सांगत असतो, पण तुम्ही ऐकायला तयार असता का, समजून घ्यायला तयार असता का, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या की समोरचा माणूस ओरडून ओरडून 5 वर्ष महिने सांगतोय की लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झालेला नाही, जागा कमी झालेल्या. भाजपला 2019 मध्ये 38% मतं होती, त्याच्यात फक्त 1% कमी, पाऊण टक्का मतांची घट झाली. 14 पेक्षा अधिक मतं आहेत. त्यामुळे भाजपला मतदाराने नाकारलं, हे धादांत असत्य आहे. हा, जागांमध्ये घट झाली. आणि हे देवेंद्र फडणवीस वारंवार सांगतायत की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या मतांच्या बेरजेमध्ये फक्त 2 लाखाचा फरक आहे आणि दोघांना मिळालेल्या मतांच्या टक्केवारीमध्ये फक्त 0.3 म्हणजे अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी मतं, एवढाच फरक आहे. तो फरक भरून काढला तर निकाल इकडचे तिकडे होऊ शकतात. अवघं 1.5-2% मतं महायुतीने वाढवली तर चमत्कार घडू शकतो. जी गोष्ट देवेंद्र फडणवीस गेले 4-5 महिने महाराष्ट्राच्या निकालासाठी सांगतायत, नेमकी तीच गोष्ट हरियाणाच्या बाबतीत होती. हरियाणामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला ज्या 10 जागा 19 मध्ये मिळाल्या होत्या, त्यातल्या 5 घटल्या आणि 5 जागा काँग्रेसला मिळाल्या. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की जो नियम किंवा जो निकष देवेंद्र फडणवीस जादूसारखा चमत्कार करू शकतो असं महाराष्ट्राच्या बाबतीत सांगतात, तोच निकष हरियाणाला सुद्धा लागू होतो. हरियाणामध्ये आपलं जे लोकसभेला नुकसान झालं, 10 पैकी 5 जागा आपल्याकडे होत्या आणि आपण गमावल्या, त्या परत मिळवायच्या असतील किंवा ती ताकद परत मिळवायची असतील तर आपल्याला हरियाणामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवली पाहिजे. जितकी मतदानाची टक्केवारी एक पक्ष वाढवतो, तितकं त्या एकूण मतदानामध्ये त्याच्या वाट्याला येणाऱ्या मतांच्या टक्केवारीमध्ये वाढ होते. आणि म्हणून हरियाणाच्या निकालांचं विश्लेषण करताना एक बाब लक्षात सगळ्यात मोठी घेतली पाहिजे की एक्झिट पोल सर्वे घेतात, पण तो सर्वे आजपर्यंत झालेला सर्वाधिक किंवा सरासरी मतदान आहे तिथपर्यंत तो निकष लागू होतो, ती एक्झिट पोलची टक्केवारी लागू होते. पण मतांची एकूण मतदानाची टक्केवारी वाढली तर वाढलेली टक्केवारी असेल त्याला तो निकष लागू होत नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत म्हणजे एप्रिल मे जून महिन्यात झालेलं जे मतदान होतं, त्या मतदानामध्ये एकूण टक्केवारी हरियाणामध्ये 64.8% इतकी होती. 64.8%. आणि विधानसभेला झालेलं जे मतदान आहे ते 67.9%. याचा अर्थच 3.1% इतकं मतदान विधानसभेत लोकसभेनंतर वाढलेलं आहे. आणि म्हणून ज्यांनी एक्झिट पोल घेतले त्या एक्झिट पोलवाल्यांना जी काय आकडेवारी मिळाली ती 64% बरोबर असते, पण पुढच्या 3% वाढलेल्या किंवा वाढवलेल्या मतदानाला एक्झिट पोल साठी जमा केलेली आकडेवारी टक्केवारी लागू होत नाही. त्या पुढे वाढलेल्या 3-3.5% मतांमध्ये जर एका पक्षाने, भाजपने, संघाने प्रयत्नपूर्वक ती टक्केवारी, ते मतदान वाढवलं असेल तर त्या वाढलेल्या मतांमधली जवळजवळ 90% मतं भाजपला मिळू शकतात आणि तिथे सगळी पलटी मारली जाते. सगळा जादूटोणा तिथे होतो. ही गोष्ट देवेंद्र फडणवीस लोकसभा निकालानंतर वारंवार सांगतायत
की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला फक्त युतीपेक्षा 2 लाख मतं जास्त आहेत आणि टक्केवारीमध्ये महायुतीपेक्षा फक्त 0.3% म्हणजे अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी मतं आघाडीला जास्त आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी, पाठीराख्यांनी जर मतदानाचा टक्का वाढवला असता, 1-2%, 2.5% मतं वाढवली असती, तर हेच निकाल उलटे झालेले दिसले असते. महायुती 40 जागा मिळवताना, 35-40 जागा जिंकताना आणि महाविकास आघाडी 5-10 जागांवर अडकलेली दिसली असती. तीच गोष्ट ज्याला आपण चमत्कार आणि जादूटोणा म्हणतो, तो हरियाणात यशस्वी ठरला. हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाने अतिशय प्रयत्नपूर्वक तिथलं विधानसभेचं मतदान लोकसभेपेक्षा 3.1% इतकं वाढवून घेतलं. आणि जेव्हा तुम्ही हे वाढलेलं 3% मतदान म्हणजे जवळपास काय असेल 10-15 लाखाचं मतदान, हे 10-15 लाखाचं मतदान वाढलं, तर 90 मतदारसंघ आहेत, त्यामध्ये किती प्रमाणात ते वाढलेलं आहे हे तुमच्या लक्षात येऊ शकतं. 2-5 हजार प्रत्येक विधानसभा सरासरीने वाढलं, तर तिथे झालेली घट ही भरून काढली जाते. तेव्हा जो जादूटोणा आपल्याला हरियाणामध्ये झालेला दिसतो, त्यातला खरा जादूगर किंवा ती जादुई कल्पना देवेंद्र फडणवीसांची आहे, जे गेले 5 महिने सांगतात. किती लोक समजून घ्यायला तयार आहेत की देवेंद्र फडणवीस काय सांगतायत. मुद्दा तिथे असतो मित्र. जर देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं गेल्या 4 महिन्यात समजून घेतलं असतं आणि त्याची टिंगल केली नसती, तर हरियाणा वाढलेलं मतदान एक्झिट पोलला खोटं ठरवू शकतं हे आपल्या लक्षात आलं असतं, त्यावर चर्चा झाल्या असत्या. पण दुर्दैव आहे, समोर दिसतंय ते बघायचंच नसेल तर सत्य सापडणार कसं. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.